अचानकच मुलाखत घ्यायचं म्हणजे काल एक फोटो सगळीकडे हे झालाय, त्याच्याबद्दल त्यांना विचार. नमस्कार. नमस्कार. आपलं मी सौ उत्कर्ष पंकज शेठ गाडगे, रायफल बैलाची मालकीन. मला एक बाईट द्यायची आहे. जो युट्यूबला मुलाखत पडली त्याच्या संदर्भात, तो जो व्हिडिओ आहे तो 11 महिन्यांच्या पूर्वीचा आहे आणि तो बैल दुसरा असतानाच आहे. त्या व्हिडिओचा त्याच्या विक्रीचा काही संबंध एक नाहीये. त्याला आम्ही काही विकला नाही आणि त्याची पैशात किंमत करता येत नाही. त्याला विकणारही नाही. ते आमच्या घरची लक्ष्मी आहे आणि शिवाय त्याला आम्ही आमचा मानसपुत्र म्हणलेला आहे. त्यामुळे त्याची पैशात किंमत होत नाही. म्हणजे जो फोटो काल सगळीकडे गेलाय तो जुना फोटो आहे. तो खूप 11 महिन्याच्या पूर्वीचा आहे. म्हणजे मला वाटतं दुसरा असतानाच आहे. नक्की कशामुळे हे झालं काय सांगाल? काय आता लोक काही अफवा उठवणार, कुणाला काय वाटणार, कुणाला काय. त्यामुळे काय लोकांच्या तोंडाला हात लावता येत नाही ना, त्यामुळे बाईट द्यावी लागली. म्हणजे हा बैल तुमचाच आहे, ह्याचा कोणताही मालकीचा आहे, ह्याला आम्ही अजिबात विकत नाही. आणि कोणी असं फेक व्हिडिओ टाकू नका. नमस्कार. आपल्या समोर रायफलचे मालक. आज तुम्ही त्यांना ओळखता, पण तुमचं एकदा नाव सांगा. माझं नाव विकास प्रल्हाद गाडगे. नक्की काल काय झालंय? नक्की काल काय झालं म्हणजे काय, तो जुना 11 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे. असं काय नाही, बैल काही विकलेलं नाही, काय नाही, किंवा कोणी अशी फेक टाकू नका. म्हणजे तो फोटो आहे तो जुना फोटो 11 महिन्यापूर्वीचा फोटो आहे तो. असं काय कोणी फेक टाकू नका. बैल विकलेला नाही किंवा काय नाही. जी माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि ती विकायची नाही. म्हणजे बैल विकायचा नाही, फक्त कोणी खोटे अफवाला बळी पडू नका आणि कोणी अफवा टाकू नका. फुकटची अफवा काय कोणी टाकू नका. काय सांगाल अफवा जे पसरवते त्यांच्यासाठी? नाही, अफवा पसरवण्यासाठी जे काय सत्य असेल तेच टाका हो. काहीतरी उगा अफवा कोणाच तरी पसरू नका, काहीतरी करू नका. आज मुलगी आणि जावई आले तिथं महाराष्ट्र केसरीला 8पडीला 1 नंबर केला, त्याचा सत्कार करण्यासाठी इथं मुलगी आणि जावई आली ती. ते पण म्हणत होते मामा बैल विकला का? म्हणलं नाही विकला. तुम्हाला मला वाटते किती, मला बी फोटो आला की 5-5:30 काय ती फोटो सगळीकडे हे झाला की बाबा बैल विकला म्हणून. किती फोन झाले? फोन येऊन करणार काय? फोन शेवटी सारखं सगळे चालू आहे, कारण महाराष्ट्राचा लाडका बैल आहे आणि सगळ्याचा चाहता आहे. आणि महत्वाचा विषय काय माहितीये का, कोणी कमेंट करू नका किंवा कोणी एकमेकांशी वाईट बोलू नका कोणी कोणाला. फक्त म्हणजे बैल विकायचा नाही आणि विकणार नाही म्हणजे कायमस्वरूपी. आणि हा म्हणजे कसं आहे, मोठ्या मुलाला आता मुलगा नाही, त्याचा मानसपुत्र आहे तो. म्हणजे त्यांनी मुलगा म्हणून सांभाळला. त्यांनी मुलगा, सुनबाईने मुलाने त्याला मुलगा म्हणून सांभाळलाय. त्यामुळे बैल विकायचा विषयच काही येत नाही.